अपघातग्रस्त विमानाच्या मागील भागामध्ये आणखीन एक मृतदेह आढळलेला आहे। घटनास्थळी एनडीआरएफ कडून शोधकार्य सुरू आहे। विमानाचे अवशेष हटवण्याचे काम सुद्धा आता सुरू झालेले आहे। अपघातस्थळी एएआयबी ची टीम सुद्धा दाखल झाली आणि तपास सुरू आहे। एएआयबी म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि त्यांच्याकडून आता तपास जो आहे तो केला जातोय। विमान दुर्घटनेला आता जवळपास 48 तास होत आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी घटनास्थळी बघतोय की एनएसजीचे ज्या टीम्स आहेत त्या या ठिकाणी अद्यापही दाखल आहेत। या विमानाचा जो शेवटचा अवशेष आहे तो या ठिकाणून घटनास्थळावरून हलवण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा जो आहे तो आता वाढून 274 वर झालेला आहे, ज्यामध्ये 10 डॉक्टर्स आणि त्यांचे नातेवाईक यांचा देखील समावेश असल्याचं कळतंय। विमानाचे अवशेष हटवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे आणि आता शेवटचा टप्पा आहे, ज्यावेळेस विमानाचा जो मागचा भाग आहे जो या ठिकाणी पडलेला आहे तो बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। 100 पेक्षा जास्त मजूर जे आहेत ते या ठिकाणी हा संपूर्ण मलबा बाजूला करण्याचं काम करतायत। त्यांच्यासोबत 40 अभियंते देखील या कामात त्यांची मदत करतायत। या अपघाताची तपासणी आता एअरक्राफ्ट अपघात तपास यंत्रणा अर्थात एएआयबी आणि इतर अनेक एजन्सीजच्या माध्यमातून सुरू आहे। एनएसजी, डीजीसीए आणि यांच्या पाठोपाठ आता एएआयबीचे पथकं देखील अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरातील घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर तपासाला वेग येईल अशी अपेक्षा आहे। ब्लॅक बॉक्स जो आहे तो या ठिकाणी कालच हस्तगत करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या ब्लॅक बॉक्सच्या हस्तगत झाल्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास जो आहे तो आता यंत्रणांकडून केला जातो आहे। तब्बल 48 तास होत आलेले आहेत आणि तरी देखील या संपूर्ण परिसरातून घटनास्थळावरून हा विमानाचा जो मलबा आहे हे अवशेष जे आहेत ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे। सातत्यानं यंत्रणा प्रयत्न करते की या ठिकाणी इतरही काही लोक अडकलेत का त्याचा देखील शोध घेतला जातोय। मात्र अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेमध्ये आता विमानाचा शेवटचा जो अवशेष या ठिकाणी शिल्लक आहे ते हटवण्याचं काम यंत्रणांमार्फत केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।